जालना जिल्ह्यामधल्या वडीगोद्री गावात मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले। यावेळी दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी झाली। काल रात्रीपासून वडीगोद्री गावात तणाव कायम आहे। काल रात्री अंतरवाली सराटीकडे जाणारे मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे। त्यानंतर ओबीसी आंदोलक देखील मोठ्या प्रमाणात गोळा झाले आणि दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। काही वेळापूर्वी पोलिसांसोबत बैठक झाल्यावर आता तणाव मात्र काहीसा निवळलेला आहे। तर वडीगोद्रीमधला तणाव नेमका कशामुळे झाला आपण बघूया। नेमकं काय घडलं, कशामुळे हा तणाव सुरू झाला। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा काल दुसरा दिवस होता। अंतरवाली सराटी गावात जरांगेंचंही उपोषण सुरू आहे। त्यामुळे वडीगोद्रीहून अंतरवालीकडे जाणारा रस्ता पोलिसांनी अडवलेला। अंतरवालीकडे जाणाऱ्या गाड्यांमुळे रस्त्यांवर मोठी गर्दी झालेली होती। तर त्यामुळे मराठा आंदोलकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं। मात्र मराठा आंदोलकांनी वडीगोद्री गावातूनच जाण्याचा आग्रह धरला। त्यामुळे पोलीस आणि मराठा आंदोलक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली। गोंधळानंतर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली। याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी आंदोलकांनी देखील जोरदार घोषणाबाजी केली। सकाळी हाकेंची पत्रकार परिषद झाली, त्यानंतर अंतरवालीकडे जाणारी गर्दी वाढली। आज दुपारी मराठा आंदोलकांची मोटरसायकल रॅली अंतरवालीकडे गेली। ही रॅली हाकेंच्या उपोषण स्थळाजवळून घोषणा देत गेली। त्यानंतर ओबीसी आंदोलकांनीही जोरदार घोषणाबाजी केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।